नमस्कार. गोष्टींच्या वाड्यावर पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपल्या भारत देशात तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाऊ शकतात. अगदी चपातीपासून ते डोशापर्यंत आणि चकलीपासून ते पार बर्फीपर्यंत. इतके अनेक खाद्यपदार्थ आहेत आपल्या देशात की विचारूच नका. पण तुम्ही कधी या पदार्थांच्या आकारांविषयी विचार केला आहे का? नाही ना? चला मग ऐकूया गोष्ट. खाऊ राक्षस ही गोष्ट लिहिली आहे मीनू थॉमस यांनी. चित्र काढली आहे ऐंद्री सी यांनी. मराठी अनुवाद केलाय जुई कुलकर्णी यांनी. गोष्ट प्रकाशित केली आहे अर्थातच प्रथम बुक्स आणि स्टोरी विवर कम्युनिटी यांनी. लायसन्स्ड अंडर CC बाय 4.0 लायसन्स. या पुस्तकाची वाचन पातळी आहे 1. चपाती गोल आहे. ब्रेडचं भज त्रिकोणी आहे. तर बर्फी चौरस असते. चकली तर गोल 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 सापाच्या वेटोळ्यासारखी आहे. मेदूवडा बांगडीसारखा पोकळ गोल आकाराचा आहे. पातीशाप्ता दंडगोल आकाराचा आहे. पातीशाप्ता हा एक बंगाली गोड पदार्थ आहे. पापलेट मध्यभागी कापल्यावर षटकोनी आकाराचं दिसतं. डोसा टोकाकडून गुंडाळून दिला की तो शंकूच्या आकाराचा दिसतो. शिऱ्याला तर काही आकार उकारच नसतो. तुम्ही द्याल तो आकार शिऱ्याला मिळतो. हे सगळे जण एकत्र येतात आणि मग खाऊ राक्षस तयार होतो. मी खाऊ राक्षसाचा थाळीत पाठलाग करतो आणि त्याला पकडून त्याची खांडोळी करत कर्रम 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 आवाज करत मटा मटा गट्टम करतो.